हाय, मी मीनू आणि आज आपण बनवत आहोत तंदुरी चिकन, ते पण एअर फ्रायरमध्ये. हे खायसाठी एकदम ज्युसी, रसरशीत सोबत थोडंसं क्रिस्पी पण बनतं. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चिकन व्यवस्थित धुवून त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा लिंबू आणि लसण, अद्रक आणि कोथिंबिरीची 3 चमचे पेस्ट, 1 मोठा चमचा मी इथे कश्मीरी लाल पावडर टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून याला 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देतो आहे. तर इथे मी मोहरीचं तेल गरम करून घेतलेलं, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे शेजवान सॉस, 2 चमचे आलं लसण पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, थोडीशी कसुरी मेथी आणि 5 ते 6 चम्मच एवढं घट्ट दही टाकून यांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये ठेवून हा पूर्ण मसाला चिकनला व्यवस्थित लावून घेतो आहे. आता इथे चिकनला तंदुरी फ्लेवर देण्यासाठी मी इथे एका कोळशाच्या तुकड्याला गरम करून घेतलेला आहे. तो या चिकनमध्ये ठेवून या कोळशावर थोडंसं तूप टाकून याचा धुवा आपण या चिकनला देतो आहे. नंतर मी एक एक करून चिकन आपल्या एअर फ्रायरमध्ये व्यवस्थित ठेवून घेते. उरलेला मसाला यावर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हे चिकन आपल्याला 30 ते 35 मिनिटापर्यंत 200 डिग्रीवर शिजायसाठी ठेवून द्यायचं आहे. अधेमध्ये आपण याला चेक करत राहू की हे शिजलं आहे की नाही ते. 15 मिनिटानंतर चिकनच्या साईड्स पलटून याला परत 15 मिनिटासाठी शिजायसाठी ठेवून देत आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन बनवून रेडी झालेलं आहे. याला थोडंसं स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी गॅसवर 4 ते 5 सेकंदासाठी याला भाजून घेते आहे. त्यानंतर डिशमध्ये सर्व करायसाठी आपलं चिकन रेडी झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन जितकं दिसायला सुंदर दिसतंय तितकंच हे खायला एकदम ज्युसी, रसरशीत आणि थोडंसं क्रिस्पीसुद्धा लागतं. ही एक अशी डिश आहे जी मार्केटमध्ये खूप महागात पण घरी एकदम स्वस्त आणि एकदम डिलिशियस बनते. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.